हस्तिनापुरचा मला सर्वनाश करायचंय. ही हस्तिनापुरानं माझ्या काळजात खंजर खुपसलाय. तुमचं होत्याचं नव्हतं या हस्तिनापुरामुळे झालंय. मी हस्तिनापूर हे कसं शिल्लक ठेवणार आणि त्यासाठी तर एखाद्या आश्रिताप्रमाणे या हस्तिनापुराकडं शिवधना असं आठवतंय मला. गंगा देशातील ते सुखाचे दिवस, गांधारातले ते आनंदाचे दिवस आजही आठवत आहे. त्या दिवसाबरोबर या हस्तिनापुरानं केलेला शैवात सुद्धा आठवतोय. तो शैवात आठवला की क्रोधनावर होतो. तेव्हा एकदा तुमचा सर्वनाश माझ्या डोळ्यानं पाहिलंच झालंय रे. आठवतंय मला माझी सुकुमार भगिनी, माझी सुकुमार भगिनीचा चेहरा आठवतोय ना तेव्हाचा. पैशाला गाद्या डोळ्यात दोन आणि माझी गांधारी. त्याच गांधारीच्या माती आंधळ्यासारखं राहावं लागलं. या हस्तिनापुरावर तो म्हातारा भैरव भीष्म त्या आंधळ्या धृतराष्ट्रासाठी माझ्या सुकुमार भगिनीची मागणी घातली. पिता राजासमोर माझा सुधर्मा त्या भीष्माच्या मागणीला नकार देऊ शकले नाही. होकार दिलाही, लग्न करण्याचा मान्य केलं. पण माझ्या भगिनीच्या बाबतीत असणारी एक भव्य गोष्ट जी तुम्हाला समजली तेव्हा काय केलं तुम्ही? माझ्या बंधूला कारागृहाच्या ठिकाणी तडपडून मरणारे पाहू आणि सुकुमार भगिनी तिच्या आंधळ्याचे लग्न लागतंय. मी पाहिले माझ्या नेत्रानं. विश्वाच्या मागणीला नकार देऊ शकले नाही माझे मातृ मित्र देवता. लग्न ठरलं केलं, पण ज्यावेळी माझ्या भगिनीला कळलं आपला भाई पती आंधळा आहे, जर आपला पती जर जग पाहू शकत नसेल तर मी सुद्धा पत्नी धर्म स्वीकारणार. आणि म्हणून तिने हाती पट्टी टाकली आणि तिने आपल्या डोळ्यावर मारली. कायमची आंधळी झाली ती. एखाद्या आंधळ्या प्रमाणे जगू लागली. मंगलाष्टका सुरू झाल्या. माझ्या भगिनीच्या मस्तकी अक्षता पडू लागल्या. मंगलवाद्य वाजत होते.
लावण्यासाठी सांगू लागले. तेव्हाचं मध्यानं मी सांगितलं ते राहच की फळफळणारी जखम, या जखमेवर नाही औषधी लावणार, नाही जखम मी नाही बरी करणार. करेन ही जखम बरी. ज्यावेळी समस्त हस्तिनापूरचा सर्वनाश करेन वासुदेव भज गोविंद हरे, वासुदेव वासुदेव भज गोविंद हरे, वासुदेव वासुदेव भज गोविंद हरे, वासुदेव कृष्णदेव भज गोविंद, वासुदेव कृष्णदेव, वासुदेव वासुदेव, वासुदेव
स्वार्थ माणसाला दोघीकडे नेतो, विचाराकडे ठेवतो आणि जीवनाची राख लागवली होते. ते तर आज 15 दिवसात दिसले. गुरुच्या 10 दिवस केला ते म्हणजे पितामह भीष्म. ज्यांच्या बरोबरीचा कोलामुळाचा योद्धाच नाही या लोकांना. एका अक्षरात 10 सहस्र रक्ती मारण्याचं सामर्थ्य होतं. अशा महाबलाढ्य योद्ध्यानं म्हणजे पितामह भीष्मानी अवघ्या 10 दिवसात सनसैव केला. आणि केवळ गुरु द्रोणाचार्य ज्यांनी पांडव कौरवांचं गुरुत्व केलं, त्यांनी 5 दिवसाचं निखराचं युद्ध केलं. ते या लोकीची यात्रा संपूर्ण स्वर्गवासी. आता उद्या उजाडणारा 16वा दिवस. अरे सुयोधना, अरे तुझ्या या युद्धात सैन्यात युद्ध करणारी व्यक्ती पांडवाशी निखराचं युद्ध करणारा योद्धा एकही नाही. कारण पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य यांच्या बरोबरचा योद्धा एकही तुझ्या सैन्यात नाही. आता तरी हे युद्ध थांबव. आता तरी या युद्धाला पूर्ण विराम दे. अशी हर जनाने सुनावणी केली. पण मुखाला रक्त लागलेला स्वान शिकारीच्या दिशेने धावतो. तसाच हा दुर्योधन कुणाच्या जीवावर हे युद्ध कुणाच्या जीवावर रमलंय. आम्हा शकुनीच्या अरे या तो केव्हा कराड विश्व खेळ आणि सगळ्या संपन्नात जाईल नायनाट करेल सांगता येणार नाही. कर्ण धनुर्धर आहे, योद्धा आहे, त्याबद्दल माझी त्याच्यावर शंकाच नाही. पण तो कर्ण उद्या तुझ्या राज्यात राहू कोणत्या तऱ्हेनं तुला श्रेय मिळवून देणार, भारताची बरोबरी करणार, भारताचे संघर्षाकडून जय मिळणार नाही. हे काय खेळणार ते चित्र दिसतंय. बापरे, पहिला प्रहर संपून गेलाय. जीव क्षीण झालाय. काही क्षण देहाला विश्रांती घेणं भाग होतं. हे गोपिता मुकुंदा मुरारी कृष्णा, हे राधा, या कायेला क्षीणता दे, क्षीणता दे, क्षीणता दे. झालेल्या क्षणाचं निर्माण ठरल्या नियमाप्रमाणे कुणी कुणाच्या शिबिरात जाऊ नये, कुणी निद्रास्त अवस्थेत असताना त्यावर वार करू नये. गाढ निद्रा घेऊन आणि या परिस्थितीत त्यांना झोप तरी कशी लागते? खायला मिळतंय. तुझ्या लीलेचा अंत कोणाला लागणार नाही. जरा या मला पातोड्याला काय कळणार? हे तर साधे घुंगुरटे तुमच्याबद्दल काहीतरी सुयोधना. अरे कसला सुयोधन तू? चांगलं बोलला.
निर्णय घेतला हा निर्णय ऐकून बोलणाऱ्या बरेच जण असणार. बोलणाऱ्यावर आपण लक्ष द्यायचं नाही, आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं. बोलू दे. नको नको म्हणताना युद्धाला प्रारंभ केला. तुझ्याजवळ जी रत्न होती ती गमिला. आता या लांडग्याला घेऊन काय करणार? अरे सुयोधना शासनाच्या जीवावर उड्या मारतोय. अरे त्याला हक्केचा एक शून्य सुद्धा नाही आणि त्याच्या जीवावर युद्ध करणार आहे. तुला पहिलंच कळायला होतं. कुणी गवळी असू द्या, किती त्याच्या धेनू असू द्या, पण लगड जनावर तो आपल्या कळपात ठेवत नाही. लकड्या जनावराला सवयी असतात चोरायच्या, तरी त्या चोराला ठेवून तो राज्य मिळणार. सगळे गेले, आता कोणाच्या जीवावर उड्या मारतोय? टाकलेल्या पोराच्या सारथ्याचा तो काय तुला जय मिळवून देणार मित्र. सारथ्य करणं महत्वाचं होय. मग त्यासाठी जागृत अवस्था महत्वाची. मी देऊ आपण सारथ देऊया का? मला जमणार नाही. जमणार नाही. तुमचं काम आहे. चल माघारी. उद्या आपल्याला संपादन करायचं. काय करणार आहे? जावंच लागेल. चला घेऊया. चला. सुयोधना तू नमस्कार. आशीर्वाद.
चांडळ चौकडी चालली. हे सारे तुमच्या दर्शनासाठी आले. आमच्या दर्शनासाठी आले. वेळ चांगली मिळाली. पहिला प्रहर संपून गेला. एवढ्या रात्रीचे काला काम रात्रीच आहे. काम महत्वाचं कार्य. ही जी सारी परवानी निघाली ना या महासागराला भेट देण्यासाठी महासागराला भेटण्यासाठी आले. तुम्ही मुद्दाम मला भेटण्यासाठी आला. काही विशेष विशेष हो विशेष आहे म्हणून इथपर्यंत आलो. आम्हासी 15 दिवस युद्धाच्या मागे पडले. होय रे. 10 दिवस पितामह भीष्माचार्यांनी कौरव सेनेचं सेनापती पद भूषविलं. आणि उद्याचा उजाडणारा 16वा दिवस. आणि या 16व्या दिवसाचा सेनापती म्हणून तुम्ही इथं आला. बरोबर आहे. कारण द्रोणाचार्यांच्या हातानंतर हे महायुद्ध आहे. पितामह भीष्म म्हणजे कोणी सामान्य नाही. त्यांच्या बरोबरीनं गुरु द्रोणाचार्यांनी युद्ध केलं. बरोबर आणि त्यांच्या तोलामोलाचा त्यांच्या बरोबरीचा असा योद्धा म्हणून सेनापती हवा. म्हणून तुम्ही इथं आला. आम्हासी उद्याच्या उजाडणाऱ्या 16व्या दिवशी कौरव सेनेच्या सेनापतीची निवड करण्यासाठी तिथं आलो. निवड करण्यासाठी इथं आला. आम्ही निवड केली. निवड झाली सुद्धा. म्हणजे निवडही झाली. इथं का आला? आता उद्याच्या सेनापतीची निवड झाली. कोण सेनापती? पण ते कळायला नको का सरांना? होय होय. आणि म्हणून उद्याच्या गुरुच्या समरभूमीवर निखरानं युद्ध करणारा या कौरव सेनेच्या सैन्याला मार्गदर्शन करणारा असा महायोद्धा कोण आहे? असा महायोद्धा, असा सेनापती, असा सेनापती असा महारथी, कोण आहे? असा महारथी त्याची निवड केली आहे. आणि तो महारथी कोण माहित आहे का? अंगराज कर्ण. त्या गुरुच्या समरभूमीवर अंगराज कर्ण सेनापती पदाचा पद भूषवणार आहे. विजय संपादन करणार आहे. उमदा आहे, तरुण आहे, धनुर्धर आहे, शीलता आहे. होईल सेनापती आपल्या बरोबरीनं आपलं काम करेल. सेनापती कोण आहे कळलं मला. यालाही कारण आहे. काय कारण? उद्याच्या 16व्या दिवशी अंगराज करणाऱ्यांना भूमीवर जाईल. ते गोपाल कृष्ण पार्थाचा केवळ रथावर सारथी आहे. होय. मग कसा सारथी केवळ योग्यतेचा. अरे शिवधरा कुशल साध्य वा कुशल तुझ्या या क्षणी सैन्यात कैक सारथी आहे. त्याच्यातील एखादा कुशल साधी भर आणि त्याला सारथी दे. तो सारथी पाहुणा जिथपर्यंत आलोय. तो सारथी दुसरा तिसरा कुणी नसून अंगराज कर्णाच्या रथावर सारथी क्षत्रिय आहे. ती कुणी टाकलेला किंवा सारथ्याचा दूत आहे. मी जातिवंत क्षत्रिय आहे. मी रथी आहे. कुणाचा सारथ्य कर्म नाही करणार. आणि एक वेळ सारथ्य कर्म केलं असतं. काय रे सुयोधना, या सूतपुत्राचा मी सारथ्य कर्म करू. या राधायाचं सारथ्य करू. या टाकलेल्या पोराचं सारथ्य करू. हे सांगण्यासाठी
खराडा काढणाऱ्याचा अगदी योग्यच बोलला. जातिवंत क्षत्रिय आहे. मी अश्वाचा खराडा काढणाऱ्याचाच पोर आहे. पण एक लक्षात ठेवा, रथाच्या चाकाला किती आरे हवे, कुठच्या रथाला कसं वंगण लावावं, कुठच्या रथाला कोणता अश्व जुंपावा, हे एका अश्वाच्या खराडा काढणाऱ्या पुत्रालाच माहित असतं. बरोबर बोलला. आणि दुसरी गोष्ट, त्याचं कामच त्याचं ते. दुसरी गोष्ट, मित्रा मामा, एखादा जर का चपळ अश्व ऐन वेळी स्वतःचा पाय तुंबडू लागला की समजावं हा अश्व रथात जुंपणं निकामा झालाय. तद्वत्कृती शैल्यराजांची चालली. बरोबर बोललास. कारण चांगली अश्वाची ओळख तुला आहे. सांगितलं ना तुला. तेच काम करायला सांग. त्याला सर्वाला मध्ये बघून मला सांगते बरोबर. हे शक्य नाही. हे जर का शक्य नसेल तुम्हाला शक्य करावं लागेल. शक्य होय. मी बोललेला शब्द टाकतो. कारण जातिवंत क्षत्रिय आहे. बोललेला शब्द पडावं लागणार आहे. नाही म्हटलं तर नाही म्हटलं. मामा तुम्ही नाही म्हणता अधिकार आहे तुझा. अधिकारानं सांग. सांगणार नाही. अधिकारानं सांग. सारथ्य कर्म करायलाच हवंय. अधिकारानं सांग. उद्या कर्णाच्या रथावर सारथ्य तुम्हाला सुयोधन, तू जरी अधिकाराला सांगितलंस तरी सुद्धा तुम्ही माझ्या तत्वाला गालबोड नको. मामाश्री, आल्यापासून मी ऐकतोय मी जातिवंत क्षत्रिय, मी जातिवंत क्षत्रिय म्हणत्या जातिवंत क्षत्रियानं दिलेला शब्द मोडायचा नसतो. मला सांगावं, ज्यावेळी दादा तुमच्या सैन्याचं तुमचं स्वागत करण्यासाठी आला होता, काय शब्द दिलात त्याला? काय दिलंय तू सांगशील. प्रसंगवादानं जे घडेल ते मी करेन. आणि ते आता करा. अरे मामा क्षत्रिय, हे कामेबाज माणसा यांचं डोकं नाहीये. हे तुझे शब्द पण बराच वेळ कुटुंबात राहिले. पण याच्या मुखातून का असला ते बदलून घेतलास आणि क्षत्रियाच्या मर्मावर घाव घातलास. मग करा दिलेला शब्द पूर्ण करा. मी शब्द दिलाय. मग तो प्रसंग पडेल त्या प्रसंगाशी सुसंग राहील आणि त्या शब्दाला मी जागलो नाही तर पुढचं मला माहित आहे. कारण मी क्षत्रिय हे त्या माझ्या मर्मावर बोट ठेवलं. छात्रवंताचा शब्द फुकट गेला असं वाटलं. कसा धनुष्यातून निघालेला मागं फेकला जात नाही तसा क्षत्रियाचा शब्द क्षत्रिय कधीच मागं घेत नाही. दिलेल्या शब्दाप्रमाणे क्षत्रियाला आपल्या जीवनात आपली पोटची पोरं सरासर चिरली म्हणून साध्य कर्म करायला मी तयार आहे. पण माझी एक अट आहे. मी दिलेल्या शब्दाच्या सत्रेसाठी कर्णाच्या रथाचं सारथ्य कर्म जरूर करेन. पण मला जेव्हा वाटेल, कारण मी आता म्हातारा आहे, माझ्या बुद्धीला जेव्हा चालना मिळेल, मला वेळ जेव्हा मिळेल तेव्हा जे मी बोले ते याला ऐकायला हवंय. आणि समजा एकही प्रत्युत्तर माझ्या शब्दावर केलं, वाघदोरे तिथं ठेवणार चालायला. मित्रा सुयोधन, मान अपमान आतापर्यंत अंगराज कर्णाला सहन केला. यांच्या बोलण्याला आमच्या देहाला भग पडणार. केवळ मित्रासाठी आणि मित्राला विजय प्राप्त करून देण्यासाठी यांनी बोललेल्या प्रत्येक शब्दावर एक
आणि शब्दावर अंगराज कर्ण प्रत्युत्तर करणार नाही. पण आमची सुद्धा एक अट आहे. रथाचं सारथ्य कर्म करत असताना अगदी कुशलतेनं आणि इमानदारीनं शल्य राजाने आमच्या रथाचं सारथ्य कर्म करा. मग तिथं कोणत्याही प्रकारची कसूर असता कामा नये. छत्रपतीचा शब्द शिवबला दिलेल्या शब्दा खातर तुझ्या रथाचं सार्थ कर्म करायला मी तयार झालोय. मी माझ्या गावात कधीच कसूर करणार नाही. उद्या पहाटेचा डक्का छडण्यापूर्वी रथ सुसज्ज करून तुझ्या छावणीच्या प्रवेशद्वारावर उभा असेल. माझ्या कामात सुमारे कसूर करणार नाही. पण सारथ्य कर्माशिवाय दुसरं कोणतंही काम मी करणार नाही. माझी दुसरी अट. मान्य. उद्याचा डंका होईल आणि सूर्योदय होण्यापूर्वी तुमचा रथ सुसज्ज हवा आणि सूर्योदयाबरोबर कर्णशिबिराच्या रथाची माझा प्रतीक्षा अंगराज कर्ण करतोय. पहाटेचा डंका छडण्यापूर्वी अंगराज कर्णाच्या छावणीच्या प्रवेशद्वारावर शल्यराज रथ घेऊन सुसज्ज असेल. सैन्याची तयारी ठेव. मित्रा